हे क्रिस्पी आणि टेस्टी स्नॅक्स ना मी मेथीपासून बनवलेला आहे। जर तुम्हाला मेथीची भाजी किंवा पराठे खायचा कंटाळा आला असेल किंवा मेथीपासून वेगळं असं काही बनवायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। बनवायला तर खूप सोपी आहे पण खूप टेस्टी आणि क्रिस्पी पण बनते। तर इथे मी घेतलेला आहे 1 कप बारीक रवा। जर तुमच्याकडे जाडसर रवा असेल ना तर तो मिक्सरला थोडासा फिरवून घ्यायचा आहे आणि तो रवा घेतला तरी पण चालेल। तर इथे मी रवा काढून घेतलेला आहे आणि आता एक कढई घ्यायची, त्यामध्ये आपल्याला 2 कप पाणी ॲड करायचे। जर तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर तुम्ही एका वाटीने रवा घ्यायचा आणि त्याच वाटीने 2 वाटी पाणी घ्यायचे। आता यामध्ये मी ॲड केला आहे अर्धा छोटा चमचा चिली फ्लेक्स। हे नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर टाकली तरी पण चालेल। चवीनुसार मीठ आणि 2 छोटे चमचे पांढरे तीळ, त्याचबरोबर अर्धा छोटा चमचा चाट मसाला। चाट मसाला नसेल तर लिंबूचा रस किंवा आमचूर पावडर ॲड केली तरी पण चालेल। हे 2 हिरवी मिरची बारीक कट करून, जर जास्त स्पायसी स्नॅक्स आवडत असेल तर हिरवी मिरची थोडी जास्त टाकली तरी पण चालेल। आता ही 2 कप मेथी आपल्याला स्वच्छ करून धुवून बारीक कट करून घ्यायची आहे। तर ही मेथी मी घेतलेली आहे 2 कप। आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि 2 ते 3 मिनिटं मेथी अशी पाण्यामध्ये शिजून घ्यायची। तर हे बघा मेथी आपली सॉफ्ट झालेली आहे। मेथी पाण्यामध्ये खूप पटकन शिजते। तर त्यानंतर आपल्याला ॲड करायचं 1 कप रवा। रवा पाण्यामध्ये टाकला की खूप पटकन शिजायला सुरुवात होते। तर इथे पाहू शकता रव्याने खूप पटकन सगळं पाणी सोक केलेलं आहे। यानंतर आपल्याला ना हे 2 ते 3 मिनिटं एकसारखं मिक्स करत किंवा हलवत शिजून घ्यायचं आहे। तर बघा आपला रवा घट्ट झालेला आहे आणि सॉफ्ट पण झालेला आहे। तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये जी वाफ असते ना त्यामध्ये रवा अजून शिजला जातो। तर हे बघा 10 मिनिटं झालेले आहेत आणि आपला रवा एकदम छान असं शिजलेला आहे, एकदम मऊसूत झालेला आहे। तर हे मिश्रण एका परातीमध्ये किंवा मोठ्या मिक्सिंग बोलमध्ये काढून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहे 3 उकडलेले बटाटे। तर मीडियम साईजचे बटाटे घ्यायचे आणि त्याला असं खिसून ॲड करायचे। तुम्ही हाताने पण मॅश करून टाकू शकता, पण हाताने मॅश करून टाकल्यामुळे ना यामध्ये छोटे मोठे बटाट्याचे चंक्स राहू शकतात। तर बटाटे खिसून टाकले की रवा आणि बटाटे छान असे मळून घ्यायचे आहेत, म्हणजे जसे आपण कणिक मळून घेतो ना तसं अगदी हे एकजीव झालं पाहिजे। तर हे बघा रवा बटाट्याचं मिश्रण एकदम छान असं मिक्स झालेलं आहे। आता हे मिश्रण आपलं स्नॅक्स बनवण्यासाठी तयार आहे। तर तुम्हाला ज्या शेपचं स्नॅक्स आवडतं ना त्या शेपचं तुम्ही बनवू शकता। मी इथे मेदू वड्याच्या शेपचं बनवलेलं आहे। तुम्ही छोटे छोटे गोल गोल पकोडे असतात ना त्या पद्धतीने पण बनवू शकता। तर हे बघा आपला एक स्नॅक्स तयार आहे। बस याच पद्धतीने मी सगळं स्नॅक्स बनवून घेत आहे। तर इथे अर्ध्या डो पासून ना मी मेदू वड्याच्या शेपचं स्नॅक्स बनवलेला आहे आणि अर्ध्या डोचं ना मी छोटे छोटे स्टिक्स असतात ना तसं स्नॅक्स बनवत आहे। तर हे बघा हे फ्राय करण्यासाठी तयार आहे। तर गॅसवरती मी एक कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले। गॅसची फ्लेम आपली मीडियम आहे आणि बस आपल्याला हे स्नॅक्स फ्राय करून घ्यायचं आहे। तेलामध्ये सोडलं की त्यानंतर 2 मिनिटं सेट होण्यासाठी असंच ठेवायचे। थोडासा रंग चेंज झाला की याच्या साइड्स फ्लिप करायच्या आणि हलका गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करायचे। तर हे बघा आपली एक बॅच फ्राय झालेली आहे। हे मेदू वड्याचं जे स्नॅक्स आहे ना त्याला फ्राय होण्यासाठी थोडासा जास्त टाइम लागतो आणि स्टिक्स वाले स्नॅक्स ना थोडे कमी वेळात फ्राय होतात। तर हे बघा आपले हे स्टिक्स वाले स्नॅक्स म्हणजे दुसरी बॅच पण फ्राय झालेले आहे आणि हे आपलं मेथीपासून बनवलेलं कुरकुरीत आणि टेस्टी असं स्नॅक्स तयार आहे। बनवायला पण ही रेसिपी ना खूप सोपी आहे। रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल आणि आवडल्यानंतर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।